नमस्कार. आज मी तुम्हाला एक खास मंगळसूत्र दाखवणार आहे. हे बघा याचे डिझाईन. हे राजवाडी कलेक्शनमधील एक उत्कृष्ट नमुना आहे. आजच आमच्या शोरूमला भेट द्या. मोहित भाऊ, काय सांगणार आपण ढोलताशांचं पथक चालवताय, किती वर्षापासून आपल्याला या गोष्टीची आवड आहे? दादा, आवड तर तशी लहानपणापासूनच आहे आम्हाला या गोष्टीचं, आणि छंद पण आम्हाला लहानपणापासूनच लागलेलं होतं. पण बऱ्याच काही काळापासून आम्ही बघतोय का बा इतर धर्मियांसाठी बरंच काही त्यांचे संस्था वगैरे सगळे काही कार्यरत असतात, पण आपल्या हिंदुत्ववादी लोकांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी पाठीराखा म्हणून कोण राहील? तर त्याचं माध्यम म्हणून एक धर्मरक्षक आणि धर्मकार्यकर्ता जोडण्याचं एक काम, याची संकल्पना मनात आणि डोक्यात घेऊन आम्ही आपलं पथक म्हणजेच महाबली वाद्य प्रतिष्ठान या पथकाची आम्ही स्थापना केलेली आहे. आणि यंदाचा हा आपल्या पथकाचा दुसरा वर्ष आहे. आणि सोबतच या पथकाच्या सोबतच आमचे जय भवानी ग्रुपचे अध्यक्ष यशाजी भाऊ चव्हाण, राहुल भाऊ तडेले आणि आमच्या पथकाचे मार्गदर्शक ॲडव्होकेट निरंजन भाऊ चौधरी हे देखील माझ्यासोबत सोबतीला आमच्या मदतीला आहे. स्थापना केलेली आहे. आणि याचा एक एक्झाम्पल म्हणून जे आपले जळगावचे सगळ्यात पहिलं पथक जे आहे शिवगंध वाद्य पथक, तर या पथकाचे जे संस्थापक आमचे मित्र होते कैलासवासी महेशजी सपकाळे, म्हणजेच आपले सगळ्यांचे लाडके बंटी मामा, तर यांच्यासारखे जे कट्टर हिंदुत्वादी कार्यकर्ता होते, तर त्यांच्या घरी त्यांच्याशिवाय त्यांचं घर चालवणारा कोणी नव्हतं दादा. तर अशा काही कार्यकर्त्यांना आणि अशा काही वरिष्ठांना आणि ज्येष्ठांना लक्षात घेऊन तर त्यांच्या पाठीमागं त्यांचा मुलाच्या जागेवर आम्ही त्यांची मुलं बनून त्यांचं आम्ही देखभाल वगैरे करत आहोत. त्यांचं जे काही आमचं एकच तत्त्व आहे दादा, की पाठीला मारलं चालेल पण पोटाला कोणी मरायला नको, हे तो आम्ही आम्ही आमच्या डोक्यात घेऊन आमच्या पथकाची स्थापना केलेली आहे. आणि बंटी मामासारखेच अजून 3 ते 4 परिवार आपल्या महाबली प्रतिष्ठानतर्फे आम्ही चालवत आहोत. किती संख्या बळ आहे आपल्या पथकामध्ये, पुरुष आणि महिला पकडून? महिलांची संख्या 50पर्यंत आहे दादा, आणि बाकी मुलांची संख्या 140 ते 160पर्यंत आहे. काय नाव आपलं? माझं नाव मॅडी आहे. माझं रिअल नेम मोहित चव्हाण आहे. दादा, मी महाबली वाद्य प्रतिष्ठान फक्त धर्मासाठी या पथकाचा पथक प्रमुख आहे. आणि हे आमचे सहकारी, आमचे ढोल लीडर जयेश पाटील आहे. लहानपणापासून छंद होता ढोल वाजवायचा, पण घरचे परमिशन देत नव्हते. पण घरच्यांकडनं समजावून वगैरे मी परमिशन घेतली, आणि मी मागच्या वर्षापासून या पथकात आहे. आणि आपल्याला स्वातंत्र्य भेटत नाही, आणि काही मुलींच्या घरचे नाही म्हणता, कारण काही मुली घाबरता पथकात यायला. काय संकल्पना आहे आपली इथं वाजवण्याची? महाबली वाद्य पथक फक्त धर्मासाठी, आम्ही फक्त धर्मासाठी कामं करतो.